तर मित्रांनो, पुढील महिन्यापासून सर्व घरगुती गॅस सिलेंडर बंद करण्यात येणार. मोदींची घोषणा. गॅस ग्राहकांसाठी वाईट बातमी आता आली आहे. 5 प्रकारच्या गॅस ग्राहकांवर आता कारवाई होणार. पुढील महिन्यापासून जवळपास 50% घरगुती गॅस ग्राहकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. कारण आता 5 प्रकारच्या गॅस ग्राहकांवर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. 5 प्रकारचे गॅस ग्राहक 1 मे 2025 पासून म्हणजेच पुढील महिन्यापासून गॅस सिलेंडर दिला जाणार नाही. त्यांच्याकडे पैसे जरी असतील तरी देखील तुम्हाला गॅस सिलेंडर दिला जाणार नाही. या 5 प्रकारच्या गॅस सिलेंडरवर धारकांना कारवाई करण्याचा आदेश केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्याकडे घरगुती गॅस सिलेंडर जर असेल तर तुमच्याकडे आता महत्त्वाची बातमी केंद्र सरकारच्या माध्यमातून आली आहे. तुमच्या घरामध्ये कोणतीही कंपनी जर स्वयंपाकांसाठी जर तुम्ही गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुमच्यासाठी पुढील महिन्यापासून 5 कडक नियम आता केंद्र सरकारने लावले आहेत, ज्याचे पालन करण्यात आले गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला सुद्धा हा गॅस सिलेंडर तुमच्याजवळ पैसे असून पण मिळणार नाही. गॅस सिलेंडरवरील चोरीचा प्रकार टाळण्यासाठी केंद्र सरकारने लागू केले आहेत आता 5 कडक नियम, ज्याचे पालन करणे प्रत्येक गॅस ग्राहकांना गरजेचे आहे. मग तुम्हाला पुढील महिन्यापासून हा जर गॅस सिलेंडर पाहिजे असेल तर कोणते नियम पाळायचे आहेत, नेमकं कोणती काळजी घ्यायची आहेत बघा मित्रांनो. जर तुमच्याजवळ पैसे असून पण तुम्हाला गॅस सिलेंडर जर मिळत नसेल तर तुम्ही स्वयंपाक कसं करणार, तुमचं सगळ्याचं अवघड होऊन बसेल. त्यामुळे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, कोणकोणते 5 कडक नियम लावण्यात आले आहे. या 5 कडक नियमामधील शेवटचे 4 नंबर आणि 5 नंबरचे जे नियम आहे त्यानुसार तुम्हाला तातडीची 2 कामे आता करून घ्यायची आहे. जर तुम्ही ही 2 कामे नाही केली तर तुम्हाला पुढील महिन्यामध्ये गॅस सिलेंडर दिला जाणार नाही. बघा, आता तुमच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी तुम्ही कोणत्या कंपनीचा गॅस जर वापरत असाल तर आता ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण आता 1 मे पासून गॅस सिलेंडरवर काही नियम आता लावले जाणार आहे, ज्याचे पालन करणं तुमचे गरजेचे आहे. तुमच्याकडे कोणत्याही कंपनीचा गॅस असू दे, सर्वांना हे नियम लागू आहेत. ग्राहक या नियमाचे पालन करणार नाही त्यांचे गॅस आता पुढील महिन्यापासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदी साहेबांची मोठी घोषणा आता झाली आहे. यामध्ये आता 5 नियमामुळे गॅसमधील चोरी होती तर त्याला आता आळा बसणार आहे. तसेच यामध्ये गॅस ग्राहकांना मोठा फायदा देखील आता होणार आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर असते कोणतेही 5 नियम आता केंद्र सरकारकडून लावण्यात आले आहे. बघा, ज्याचे पालन प्रत्येक गॅस ग्राहकांना करायचे आहे, नाहीतर तुम्हाला गॅस मिळणार नाही. 2025च्या मागच्या 3 महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यामध्ये या गॅस सिलेंडरवर चोरीचा प्रकार लक्षात आला आहे. यामध्ये जवळजवळ 4,000 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. आणि आता हे शोधण्यासाठी प्रत्येक गॅस ग्राहकांना चौकशी होणार आहे. या अशा प्रकारच्या ग्राहकांवर मोठी कारवाई होणार आहे व 50,000 रुपयांचा दंडसुद्धा होणार आहे. मग ते 5 प्रकारचे गॅस ग्राहक कोणते आहे आणि तुम्हाला कोणतं काम करायचं आहे ते नक्की बघा. या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे, सरकारच्या माध्यमातून चोरी झाल्यास उघड करण्यात आलं आहे. त्यामुळे मोठी खबरदारी म्हणून घरगुती गॅस सिलेंडर केंद्र सरकारच्या माध्यमातून 5 नियम सर्वांसाठी लागू करण्यात आले आहे. तर बघा, आता 2024 म्हणजे मागील वर्षी ज्या गॅस ग्राहकांनी चुकीच्या पद्धतीने गॅस घेतला आहे, तसेच 2025 जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये तुम्ही पण चुकीच्या मार्गाने गॅस घेतला असेल, म्हणजे चुकीच्या म्हणजे मित्रांनो कोणत्याही प्रकारे हे तुम्हाला पुढे समजणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे. आणि या 5 नियमानुसार शेवटचे आणि 5 नंबर तर त्यानुसार तुम्हाला महत्त्वाचे 2 कामे करावे लागणार आहे. जे गॅस ग्राहक हे कामे करणार नाहीत त्यांना 1 मे 2025 पासून गॅस सिलेंडर दिला जाणार नाही. अगदी तुमच्याजवळ पैसे असून देखील तुम्हाला फोन केल्यानंतर तुमचा एक मोबाईल नंबर विचारला जाईल आणि तो मोबाईल नंबर सांगितल्यावर तुम्हाला तुमच्याजवळ पैसे असून पण स्पष्टपणे गॅस तुम्हाला मिळणार नाही असे सांगण्यात येईल. त्यामुळे आता हे 5 कडक नियम पाळायचे आहे. त्यानुसार 2 कामे तुम्हाला करायचे आहे तरच तुम्हाला हा गॅस सिलेंडर मिळणार आहे. तसेच जास्त ग्राहकांनी मागील 5 महिन्यामध्ये चुकीच्या मार्गाने गॅस सिलेंडर विकत घेतला आहे तर त्यांच्यावर कारवाई होऊन सुद्धा दंड वसूल केला जाणार आहे. हा दंड जो आहे तर तो 50,000 रुपयांचा दंड आहे. यामध्ये 5 प्रकारच्या गॅस ग्राहकांवर ही कारवाई करण्यात येणार आहे. खूप मोठा गैरप्रकार 2024 मध्ये सापडल्याने
केंद्र सरकारच्या माध्यमातून आता तुमच्यासाठी 5 नियम लावण्यात येणार आहे। आता असेच 5 नियम घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीत 1 मे 2025 पासून लागू करण्यात येणार आहे। जे गॅस ग्राहक या 5 नियमाचे पालन करणार नाही त्यांच्यावर अशी कारवाई पुढे केली जाणार नाही आणि त्यावरून 50,000 रुपयांचा दंडसुद्धा त्यांच्याकडे वसूल करण्यात येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही कोणत्याही प्रकारे तुमच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी गॅस जर वापरत असाल तर तुम्ही या 5 नियमांतर्गत शेवटच्या 4थ्या आणि 5व्या नियमामधून तुम्हाला 2 महत्त्वाची कामे तुम्हाला तातडीने करायला सांगितले आहे। जर तुम्ही कामे नाही केली तर 1 मे पासून तुम्हाला घरगुती गॅस सिलेंडर मिळणार नाही। जर घरगुती गॅस तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही स्वयंपाक पण करणार नाही। हे पण तुम्ही आता इथून पुढे नक्की विचार करायचा आहे, कारण यामध्ये इतके कडक नियम आहेत, जरी तुमच्याजवळ पैसे असतील तरी देखील तुम्हाला गॅस सिलेंडर दिला जाणार नाही, कारण सरकारला तर चोरी रूपाचे आहे। त्यामुळे मित्रांनो, घरगुती गॅस सिलेंडर कोणते 5 ते मात्र नियम लागू करण्यात आले आहे। तसेच कोणकोणते नियम तुम्हाला इथून पुढे पाळायचे आहेत, तसेच कोणकोणत्या चुका तुम्हाला इथून पुढे टाळायच्या आहेत आणि 4 व 5 नंबरचं जे नियम आहे तर त्या अंतर्गत तुम्हाला कोणती 2 महत्त्वाची कामे करायची आहेत, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। ते तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये जे 5 नियम आता लावण्यात आले आहे, ज्यामध्ये पहिला आणि दुसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। पहिला नियम तुम्ही माहीत असेल तर तुम्हाला तातडीने लगेच तुम्हाला 1 मे पासून तुमचा गॅस सिलेंडर बंद करण्यात येणार आहे, अशी मोठी सूचना केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व गॅस ग्राहकांना सांगण्यात आले आहे। त्यामुळे गॅस ग्राहकांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। कोणकोणते नियम पुढील महिन्यापासून लागू करण्यात आले आहे आणि कोणती तुम्हाला 2 कामे करायची आहे। बघा, खूप मोठा घोटाळा 2024 या वर्षामध्ये होता, तर असं गॅस सिलेंडरच्या बाबतीत झालं आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील 90 कोटी जास्त ग्राहकांना आता मोठी सूचना करण्यात आली आहे। जर असं सुद्धा महत्त्वाची 2 कामे तुम्ही नाही केली तर त्यांना 1 मे पासून स्वयंपाकासाठी गॅस दिला जाणार नाही। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर स्वयंपाक करण्यासाठी तुम्ही कोणत्याही कंपनीचा गॅस वापरत असाल, भारत गॅस असेल किंवा अनेक कोणत्याही कंपनीचा जर गॅस तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला तर सावधान व्हायचं आहे। तर बघा, केंद्र सरकारच्या माध्यमातून आता हे 5 नियम लावले गेले आहेत, त्यांचे पालन तुम्ही नक्की करायचे आहे। बघा, यामध्ये काय सांगितले, 4 नंबरचा आणि 5 नंबरच्या नियमांतर्गत 2 कामे येतात तर तुम्हाला लवकरात लवकर करायचे आहे। आता बघा, गॅस ग्राहक मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल, ज्यावेळी तुम्ही तुमचा गॅस संपला की तुम्ही लगेच फोन करून मागवता, त्यावेळी जो गॅस घेऊन त्यांच्या कंपनीचा जो व्यक्ती म्हणजे कामगार जो येत असतो, बघा, त्यावेळी अनेक ठिकाणी आता 2024मध्ये समोर मोठे गैरप्रकार आता सरकारला दिसून आलेले। यामध्ये आता बघा, जे गॅस कंपनीचे माणसं असतात तर तो गॅस आहे तर तो फोडून तुमच्या गॅसमध्ये त्यामध्ये थोडासा गॅस त्या ठिकाणी चोरी करतात, म्हणजे गॅस काढून त्याचे सील पॅक जे आहे ते गॅसचा ते तुमचा काढून घेतात, चोरी करतात आणि असं सील पॅक ते करून तुमच्या घरी तुम्हाला आणून देतात। मित्रांनो, तुम्हाला काहीसुद्धा समजायचे असते, करून घेतात, परंतु मित्रांनो तुम्हाला काहीही समजत नाही। त्यामुळे तुमचा हा तोटा होऊ नये म्हणून तर त्यावेळी तुम्हाला बघता तुमचा हा तोटा रोखण्यासाठी सरकारने हे नियम लावले आहे। ज्यावेळी सरकारने अधिकारची गॅसची चोरी जेव्हा पकडली त्यावेळी सरकारला ही गोष्ट लक्षात आली। आता त्यावेळी सरकारने सावध होऊन कोणतीही घरगुती गॅस सिलेंडर यामधून गॅस इथून पुढे काढून घेतला जाणार नाही, याची खबरदारीसुद्धा सरकारने आता इथून पुढे घेतली आहे। त्यामुळे 5 नियमात सरकारच्या माध्यमातून सर्वांना लागू करण्यात आले आहे। यामध्ये पहिला जो नियम आहे तर तो घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीत लागू करण्यात आला आहे। तो नियम म्हणजे ज्यावेळी गॅस कंपनीचा एकदम माणूस तुमच्या घरी गॅस घेऊन येतो त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे बघा मित्रांनो, पहिला नियम तुम्ही पाळायचा आहे। 5 नंबरचा आणि 4 नंबरचा जो आहे त्यानंतर तुम्हाला 2 कामे करायची आहे। जर तुम्ही ही कामे नाही केली तर तुम्हाला पुढील महिन्यापासून गॅस सिलेंडर मिळणार नाही। तर बघा मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीत लागू करण्यात आलेले आहे। पहिल्या नियमानुसार जो घरगुती गॅस सिलेंडर घरी पोहोचवण्यासाठी जो त्यांच्या कंपनीचा कामगार येत असतो तर तो नेमकं कोण आहे, त्या कंपनीचा तो कामगार आहे का, त्यांची चौकशी तुम्हाला इथून पुढे करायची आहे। त्यांच्याकडून तुमचा जो गॅस आहे तर तो गॅस सिलेंडरची तुमची पावती 100% तुम्ही आता इथून पुढे घ्यायची आहे।
तसे तुमच्या मोबाईलमध्ये ज्या व्यक्तीचा फोटो मारून तुम्हाला येत आहे त्या पावतीवर त्याची सही आहे का 100% घ्यायची आहे, तर त्याला सोडायचं आहे. आता हे सरकारचं काय करायला सांगितले असतं. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल बघा, कारण सरकारला गॅसमधली चोरी आहे तर ती आता पकडायची आहे. चोरी कारण सर्वच लोक सारखे नसतात मित्रांनो, काही जण गरीब पण असतात. तर तुमच्या थोडी जरी गॅस सिलेंडर त्या ठिकाणी बघा, थोडा जर गॅस सिलेंडर त्या ठिकाणी कामगारांनी काढून घेतला तर प्रत्येकाचं थोडं थोडं असं कराल तर याचा तोटा जो आहे तो सरकारला सोसावा लागतो. हे जेव्हा सरकारच्या लक्षात आलं त्यावेळी सरकारने हे आता पाऊल उचलले आहे. तर बघा, जो गॅस कामगार असतो तर त्याचा फोटो तुम्हाला घ्यायचा आहे, त्याची सही घ्यायची आहे, त्याचा मोबाईल नंबर घ्यायचा आहे आणि जेव्हा तपासण्यासाठी इथून पुढे तुमच्या घरी आता जे गॅसचे अधिकारी इथून पुढे येतात तेव्हा आता त्या व्यक्तीची सर्व काही डिटेल्स त्यांना द्यायचे आहे. आता ही जी घरगुती गॅसवर जी पहिली चोरी होत होती तर ते आता पूर्णपणे थांबवली जाणार आहे आणि तुम्ही जर महत्त्वाची कामे जर नाही केली तर तुमच्यावर कारवाई होऊन दंडसुद्धा करण्यात येणार आहे. अशी मोठी माहिती आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वांना सांगण्यात आली आहे. जर खरंच तुमचा गॅस ग्राहक जो आहे तर तो बघा, जर गॅस चोरी झाला नसेल तर तो कंपनीचा जो कामगार आहे तर तो गॅस कामगार असेल तर त्याचा फोटो तुम्हाला काढून देईल. बघा, खरंच गॅस चोरी तुम्हाला झाला नसेल काही प्रॉब्लेम नाही. गॅस जर त्याने चोरी केला नसेल तर तो तुम्हाला फोटो काढून देणार नाही, त्याचा नंबर पण देणार नाही, त्याच्यावर सही पण करणार नाही व तो गॅस कामगार असेल तर हे सर्व करून देईल व तो तुमच्यासोबत नीटसुद्धा बोलेल. जर असं करता त्याने तुमचा गॅस चोरी केलेला असेल तर तुम्हाला तो वेडेवाकडे आणि रागाने पण बोलणार नाही व त्याचा नंबर पण देणार नाही, त्याचा फोटो पण काढून देणार नाही. सर्व केंद्र सरकारच्या माध्यमातून आता ही महत्त्वाची माहिती सर्व गॅस ग्राहकांना देण्यात येणार आहे. सरकारचे फक्त तेवढेच म्हणणं आहे की तुमचा जो गॅस आहे तर तो चोरी होता तर त्याचा जो तोटा होतो तर तो सरकारला पण तोटा होतो. त्यामुळे प्रत्येक गॅस ग्राहकांनी हे काम नक्की करायचं आहे आणि सरकारला चोऱ्यातही पकडून द्यायचे आहे. प्रत्येकाने आता जर काम तुम्ही केलं नाही तर देशातील सर्वच्या सर्व आता बघा, तुम्ही जर प्रत्येकाने काम नाही केले तर तुम्हाला 1 मे पासून गॅस मिळणार नाही. तर या ठिकाणी काय सांगितले बघा, देशातील सर्वच्या सर्व गॅस ग्राहक जे आहेत बघा त्यांना तर सुटका मिळणार आहे. सर्वच्या गॅसची जो चोरी होत होती तर ते आता पूर्णपणे थांबणार आहे. या ठिकाणी तुम्ही जर असं केलं तर पूर्णपणे चोरी थांबणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुम्हाला जो गॅस सिलेंडर आहे तर तो येताना तुम्हाला सांगितलेलं कामे तुम्ही नक्की करायचे आहे. त्या व्यक्तीचा फोटो बघा, त्या व्यक्तीचा नंबर घ्यायचा आहे, सर्व काही माहिती त्या ठिकाणी तुम्हाला आता विचारायची आहे. दुसरा जो नियम आहे तो म्हणजे पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना आता गॅस सिलेंडर थोडा स्वस्त मिळणार आहे, परंतु याचा निर्णय अजून केंद्र सरकारच्या माध्यमातून आलेला नाही. परंतु त्या 2 महिन्यामध्ये प्रत्येक पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना 200 रुपयेपर्यंत गॅस सिलेंडर स्वस्त मिळणार असल्याची मोठी माहिती समोर आनंदाची बातमी आली आहे. त्यानंतर तिसरा जो नियम आहे तर तो सुद्धा दिलासा देणार आहे. आता गॅस सिलेंडरवर तुम्ही जेव्हा ऑर्डर देतात तेव्हा तुमच्या मोबाईलवरती तुमचा गॅस जो आहे तर तो येत असताना ज्याची जी लोकेशन आहे तर ती इथून पुढे तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे आता त्याच्या माध्यमातून पण एक खबरदारी म्हणून केंद्र सरकारने घेतली आहे. तुमचा गॅस कुठेपर्यंत आले आहे, गाडी कुठेपर्यंत थांबली आहे, नेमका आता गॅस कुठे येऊन थांबला आहे, सर्व माहिती तुम्हाला आता तयार जे आहे काय आहे ते लोकेशन तुमच्या मोबाईलद्वारे आता तुम्हाला घर बसल्या फक्त येणार आहे. तर ही आनंदाची बातमी आता केंद्र सरकारने दिली आहे. बघा, आता तिसरा आणि चौथा नियम आहे तो म्हणजे आपला आधार कार्ड लिंक केलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करायचं आहे. त्यानंतर गॅसच्या बाबतीत कायम अपडेट राहायचं आहे. सरकारने 5 नियम यासाठी सांगितले आहे जे तुम्हाला पाळायचे आहेत. मित्रांनो, तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीचा तुम्ही गॅस वापरत असाल, चोरीची होत असेल तर हे टाळण्यासाठी केंद्र सरकारने हे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे तुम्ही याचे पालन नक्की करायचं आहे. हे केल्यानंतर तुमच्या गॅसमधील चोरी आहे तर ती होणार नाही. त्यामुळे याचा फायदा जो आहे तर तो गॅस ग्राहकांना हा नक्की होणार आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY हेल्प मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.